दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सुद्धा सावित्री फुले यांचा पुतळा स्टेट बँक चौकात लागलेला नाहीये. पण आम्ही इतक्या इझिली हार मानणार आहोत का? नाही. रामदास आठवले साहेब आमच्या यवतमाळात आले आणि आमची टीम थेट त्यांना निवेदन देण्यास गेली. बघूया त्यांचं काय मत आहे ते. जय ज्योती जय भीम. आम्ही आज इथे आपले केंद्रीय सामाजिक न्याय आणि आदिवासी मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब आलेले आहेत. त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आजची जी कलेक्टर साहेबांसोबत केंद्रीय मंत्री महोदयांची मीटिंग आहे, त्यामध्ये 4थ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुतळा हा विषय देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही इथे आलेलो आहोत. मागील अनेक वर्षापासून आम्ही सावित्रीबाई फुले पुतळ्याची मागणी करत आहोत, कारण यवतमाळमध्ये एकाही महिला महामानवाचा पुतळा नाही आहे. जी जागा आयुक्त कार्यालयामध्ये त्यांची केस चालू होती, ती जागा आता आयुक्त कार्यालयाने शासन जमा केलेली आहे आणि शासन जमा केल्यामुळे आता ती जागा माननीय कलेक्टर महोदयांनी नगर परिषदेच्या नावे करून तिथेच पुतळा उभारण्यात यावा. लवकरात लवकर तो आदेश काढावा आणि इतके वर्षाची जी आमची तपश्चर्या आहे, ती तपश्चर्याचं फळ आम्हाला देण्यात यावं, अशी आम्ही सकल महिला मंडळाच्या वतीने, सकल महिला समाजाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की त्वरित आदेश काढून संबंधित जागेवर, स्टेट बँक चौकातील जागेवरती आमच्या सर्वांच्या प्रेरणास्थान क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा फुले पुतळा समितीची उपाध्यक्ष आहे आणि आम्ही जो पुतळा इथे 3 जानेवारीला बसवला होता तो बेकायदेशीर म्हणून हटवण्यात आला. त्याच्यासाठी आम्ही आज आठवले सरांना भेटायला आलेलो आहोत आणि पुतळा आमचा त्यांनी बसवून द्यावा कायदेशीर यांनी, आणि ही आमची मागणी आहे. नाहीतर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू. मी शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती करते की ज्या सावित्री आईंमुळे आपले शेणाचे हात पेनाला लागले आणि ज्या शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुल्यांचा जो पुतळा त्या ठिकाणी बसवलेला होता स्टेट बँक चौक या ठिकाणी, तिथेच तो पुतळा बसवण्यात यावा अशी यवतमाळ जिल्ह्यातल्या तमाम महिलांच्या वतीने आणि सगळ्या बांधवांच्या वतीने मी अशी विनंती करते. स्टेट बँक चौकामध्ये जो सावित्री आईचा पुतळा बसवला होता तो 3 जानेवारीला जयंतीच्या दिवशीच बेकायदेशीरपणे हटवण्यात आला. आज आम्ही इथे त्यासाठीच माननीय रामदासजी आठवले यांना भेटायला आलेलो आहे आणि त्याच ठिकाणी आम्हाला तो पुतळा पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही इथे भेटायला आलेलो आहे. सावित्रीबाई फुलेची समितीची आणि आम्ही सर्व मिळून आम्ही आज इथे एक निवेदन आम्ही यांना दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. तसंच आठवले साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देतो आहे की त्या पुतळ्याची पुन्हा त्याच जागेवर स्थापना झाली पाहिजे आणि त्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित करून आम्हाला तिथेच पुतळ्याची स्थापना करून दिली पाहिजे. आता सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आम्ही बसवला होता, परंतु तो अवैध दर्शवून ते उठवण्यात आला आणि त्याला फार मोठं षडयंत्र होतं. हा षडयंत्र हाणून पाडण्याचा आम्ही सर्वच महिला समाजाने पूर्ण समाज जो आज आम्ही इथे आहोत कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन आम्ही न्याय मागतो आहे, तर त्या मातेमुळे आणि त्या मातेचा एक पुतळा बसवण्यासाठी आम्हाला इतकी मेहनत घ्यावी लागत आहे. अक्षरशः आम्हाला हिडकवल्या जात आहे. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. महापुरुषांचा देश आहे हा, महामातांचा देश आहे आणि महामातांच्या देशामध्ये जर का माता सावित्रीचा अपमान होत आहे तो कदापि सहन करणार नाही. आम्हाला त्याच जागी आम्हाला तो पुतळा पाहिजे. जर या वेळेला आता मंत्री महोदय आलेले आहेत आणि केंद्रीय मंत्री यांनी जर का आमची मागणी पूर्ण केली नाही, महिला समाजाची मागणी जर का पूर्ण केली नाही, तीव्र आंदोलन छेडू आणि काहीही झाली तरी पुतळा तिथेच बसू. रामदासजी आठवले साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की कृपया माता सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला त्यांनी मान द्यावा, या सर्व महिलांच्या शब्दाला मान द्यावा व आमचं आराध्य दैवत शिक्षणाची देवी जी आहे त्या सावित्रीबाई फुलेंचा आज पुतळा आम्हाला जिल्ह्यात पाहिजे आहे, तो म्हणजे
त्याच जागेवर जिथे आम्ही महिला दिनी ठेवलेला पुतळा होता, सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी पुतळा ठेवला होता, स्टेट बँक चौक, तिथेच आम्हाला पाहिजे आणि तो अधिकार आम्ही मिळवून घेणार. मी माधुरी नांदे, पुतळा समितीची सचिव. आमचा लढा 2014पासून त्या जागेसाठी सुरू आहे. आम्ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आत्ता 28 एप्रिलला सुद्धा त्याचा निर्णय लागलेला आहे आयुक्त कार्यालयातून. आणि आम्हाला तिथे त्याच जागेवर आम्ही जो अर्धाकृती पुतळा बसवला होता 2 जानेवारीला, तो त्यांनी हटवला, तो पुन्हा बसून द्यावा, हीच आमची मागणी आहे. यवतमाळ येथे काल सायंकाळपासून रामदास आठवलेजी केंद्रीय सामाजिक मंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या 10 वर्षापासून सावित्रीबाई फुलेंचा पुतळा यवतमाळच्या स्टेट बँक चौकमध्ये उभा झाला पाहिजे. अनेक आंदोलनं दिली आहे, SDOकडे दिलेली आहे, कलेक्टरकडे दिलेली आहे आणि या संदर्भात अनेक मंत्र्यांना, अनेक आमदारांना आणि अनेक स्थानिक अधिकाऱ्यांना भेटलो आहे. परंतु या यवतमाळमध्ये स्त्रियांच्या लीडरचा किंवा स्त्रियांच्या एक सामाजिक कार्यकर्त्यांचा कोणत्याही प्रकारचा पुतळा उभा नाही आहे. त्यामुळे सर्व या यवतमाळ जिल्ह्यातील महिलांचा, सर्व पुरुषांचा आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य समाजात मोठ्या प्रमाणात आहे. असं असताना सर्व महिलांची मागणी अशी आहे की यवतमाळ स्तरावर स्टेट बँक चौकामध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभा व्हावा. त्या अनुषंगाने आम्ही रामदास आठवले साहेबांना निवेदन देत आहे आणि माझी विनंती आहे की रामदास आठवले साहेबांनी याकडे विशेष लक्ष घालून कलेक्टर साहेबांशी हितगुज करून हा पुतळा यावेळेस तरी बसला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे. एवढं सांगता आणि थांबतो. धन्यवाद. नारायण थूल, अध्यक्ष समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळ. या यवतमाळ शहरामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नियोजित ठिकाणी स्टेट बँक चौकामध्ये बसवण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु या ठिकाणी जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी तो पुतळा त्या ठिकाणी जो बसवलेला होता तो त्या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे. आमच्याशी बहुजन समाजाची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी परत सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात यावा, हीच आमची नम्र विनंती आहे. डॉक्टर दिलीप धावडे, अध्यक्ष सत्यशोधक समाज. हा जो आमचे सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत, ह्या सर्व माननीय रामदास आठवले साहेब, केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय यांना भेटासाठी आलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकही महिला महापुरुषाचा पुतळा नाही आहे शहराच्या ठिकाणी यवतमाळला. त्यामुळे गेल्या 15 ते 20 वर्षापासून महिलांसहित सर्वांचा संघर्ष चालू आहे की सावित्रीबाई फुलेंचा पुतळा स्टेट बँक चौकामध्ये लावावा. आणि त्याचं कमिशनरनं मान्यता दिली, आम्हाला कलेक्टरनं मान्यता दिली यवतमाळच्या. आणि आतासुद्धा आपले महसूल मंत्री त्यांनीसुद्धा कारवाई करण्याबाबत पत्र दिलं. परंतु अजूनपर्यंत नगर परिषदेच्या नावे जागा झाली नाही. शासनाच्या नावानं जागा झाली, ती नगर परिषदेच्या नावानं कलेक्टरनं तसे आदेश काढून नगर परिषद नावाची जागा करायला पाहिजे. म्हणून आम्ही मंत्री महोदयांना भेटण्यासाठी आलो की ही जागा कलेक्टरना असे निर्देश द्यावे मंत्री महोदयांनी की जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या नावे ही जागा करावी व त्या ठिकाणी पुतळा बसवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी कार्यवाही करावी, जेणेकरून इथल्या महिला भगिनी आणि सगळी महिला मंडळं ना आनंद होईल आणि शासनाचे आभारसुद्धा मानतील. त्यासाठी आम्ही सर्व आज 100-200 महिला आणि 100-150 पुरुष या ठिकाणी मंत्री महोदयांना भेटण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत समाज कल्याण विभागाचे, ते आलेले असल्यामुळे त्यांच्याशी भेटण्यासाठी आलेलो आहोत. आमचा विषय आहे तो सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जो स्टेट बँक चौकामध्ये होऊ घातलेला आहे. त्याच्या अनुषंगाने काही लिटिगेशन झाले होते आणि ते लिटिगेशन्स आता कंप्लायन्स त्याचं झालेलं आहे आणि माननीय कमिशनरनी सुद्धा ते लिटिगेशन संपवलेलं आहे. अशा वेळेस तो पुतळा आता ताबडतोब नगर परिषदेने बसवायचा आहे
आणि म्हणून माननीय नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयाला ती जागा हँडओव्हर करण्यासाठी सुद्धा कळविले आहे आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ती जागा त्वरित नगरपालिकेच्या अधीन करावी आणि नगरपालिकेने त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा जो शहरामध्ये कुठेही नाही असा पुतळा त्या ठिकाणी ताबडतोब बसवावा ही विनंती करायला आम्ही माननीय कलेक्टर महोदयांना आलेलो आहोत. माननीय रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून आठवले साहेबांनी त्या अनुषंगाने सहकार्य ते करीत आहेत. माननीय कलेक्टर महोदयसुद्धा सहकार्य करत आहेत आणि पुतळा त्वरितच बसेल अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद. मी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, भारतीय पिछड़ा शोषित संघटनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आणि ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष. धन्यवाद. जय ज्योती जय ज्योती जय भीम ज्योती जय भीम. रामदास आठवले साहेबांचा आठवले साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचाराचा सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा. आठवले साहेबांनी आमचं निवेदन घेऊन आम्हाला आश्वासन तर दिले आहे, पण ते कधी पूर्ण होते याची आम्हाला उत्सुकता आहे. आमचा हा संघर्ष चालूच राहणार आहे जोपर्यंत मूर्ती स्थापित होत नाही. तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून कळवा. धन्यवाद.